तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पैठण तहसील कार्यालयात शुक्रवार 3 जुलैच्या दुपारी एका शेतकरी महिलेने तहसील कार्यालयाच्या भिंतींवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। आपल्या सातबाऱ्यावर असलेल्या चुकीच्या व्यक्तीचा फेर रद्द करा अशा घोषणा देत महिला भिंतीवर चढून सौर खांबाला स्वतः साडीने गळफास तयार केला होता। पोलीस प्रशासनाने महिलेची एक तासभर समजूत घालून तिला सुरक्षित खाली उतरवले। या महिलेने 29 जून रोजी तहसील कार्यालयातील देखील 120 फूट खोल असलेल्या जलकुंभावर जाऊन शोले स्टाईलने उडी मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तेव्हाही तिला तहसील कार्यालयातून आश्वासन देऊन काढून दिले होते। गुरुवारी भर गर्दीत घडलेल्या या घटनेने महसूल प्रशासनाचा निष्क्रियपणा व भ्रष्ट कारभार अधोरेखित झाला आहे। पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील शेतकरी महिला शोभा बबन कुदळ यांनी त्यांच्या शेतीच्या सातबाऱ्यावर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी चुकीच्या व्यक्तीचा फेर लावला असल्याचा आरोप करत तो फेर रद्द करावा यासाठी महिन्यापासून तहसील कार्यालयात चक्रा मारत आहेत। या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारच्या सुमारास तहसील कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी असताना शोभा कुदळे यांनी तहसील कार्यालयाच्या मधल्या भिंतींच्या थेटवर जाऊन घोषणा सुरू केल्या होत्या। तेथील सौर खांबाला साडी बांधत गळफास घेण्याचा प्रयत्न सुरू केला। हा प्रकार तहसीलदार यांच्या दालनासमोर घडत असताना तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी कोणत्याही प्रकारचे गांभीर्य न घेता पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तहसील कार्यालयात धाव घेत पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग पोलीस कर्मचाऱ्यासह शेतकरी महिलेला विनंती करत महिलेची समजूत घालत काही तासाच्या प्रयत्नानंतर महिलेला आत्महत्या करण्यापासून रोखले। दरम्यान नायब तहसीलदार बनसोडे यांनी संबंधित प्रकरणात लेखी आश्वासन दिल्यानंतर परिस्थितीचा निर्वाळा झाला। MCN न्यूज मराठीकरिता आप्पासाहेब भावले, पैठण।